पोरी म्हणतात की आमची प्रेग्नन्सी टेस्ट होते, त्या दिवशी तिने मंचावर सुद्धा सांगितलं. मग तुम्हाला आमच्या मुली आहे, आमच्या बहिणी आहे, मुलींच्या बाबत म्हणतात की आम्हाला आमच्या मुली म्हणतात त्रास होते. कोणालाही अधिकार नाही आमच्या मुलीबद्दल बोलायचं, आमच्या बहिणीबद्दल बोलायचं. आम्ही आमच्या बहिणी झालं नाही, होणार नाही, होत नाही. आमच्या मुली आहे. आमचे महाराष्ट्राचे नेते आणि मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस यांच्याकरिता राहुलजीने जे पत्र लिहिलं त्या पत्राच्या अनुषंगाने आज मी राहुलजींना जी माहिती अद्ययावत देणं अपेक्षित होतं, आवश्यक होतं, परंतु राहुलजींना अद्ययावत माहिती न दिल्यामुळे गडचिरोली येथे साप चावल्यामुळे 3 मुली आमच्या दगावल्या, मरण पावल्या. 3 मुली दवाखान्यात भरती होत्या. त्यामुळे आपण सर्वांनी प्रत्यक्ष अप्रत्यक्ष चांगलं सहकार्य केलं. पण त्यांना माहिती जर कदाचित राहुलजींना दिली असती की ती आश्रमशाळा कोणाची आहे, 100% अनुदानावर आहे, 100% अनुदानावर असलेली अनुदानित आश्रमशाळा, 1992ला मिळालेली अनुदानित आश्रमशाळा जर त्यांना वास्तविकता जर सांगितली असती की ती आपल्याच माजी खासदाराची आहे, माजी मंत्र्याची आहे, 3 वेळा निवडून आलेल्या आमदाराची आहे, तर कदाचित तो प्रश्न उपस्थित झाला नसता. तर ती माहिती जर कदाचित त्यांना देणं आवश्यक होतं, एवढीच अपेक्षा होती. आपण फक्त एवढीच अपेक्षा आहे, पुणे इथं झालेल्या कार्यक्रमाच्या अधीन राहून राहुलजींना आमच्या मुलींनी जे संवाद केला, चर्चा केली, ती माहिती थोडी अपूर्ण होती. त्यामुळे कदाचित राहुलजी तसे बोलले असेल. परंतु आमचे नेते देवेंद्रजी फडणवीस महाराष्ट्रामध्ये युद्ध पातळीवर विकास पर्व सुरू आहे. त्यामुळे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री महोदयांना जो प्रश्न विचारला त्या प्रश्नाचं उत्तर एवढंच आहे की कदाचित जर राहुलजींना जर त्यांना माहिती दिली असती की ती आपल्याच खासदाराची आहे, आपल्याच आमदाराची आश्रमशाळा आहे, तर कदाचित तेव्हा राहुलजी कदाचित ऐकले. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अनुदानित आश्रमशाळा कोणाची आहे, कोण चालवतात, कशा चालवतात, काय व्यवस्था आहे, काय सुविधा आहे किंवा नाही, याबाबतच आपण सर्व लक्ष घातलं तर 100% सर्वांना उत्तर मिळेल. आज महाराष्ट्रातील सर्वपक्षीय आदिवासी आमदार, खासदार यांच्यासोबत सविस्तर चर्चा झाली. आमदार महोदय आणि खासदार महोदयाच्या सूचनेनुसार आदिवासी विकास विभागाच्या अंतर्गत शासकीय वसतिगृहामध्ये प्रवेशाकरिता असलेली वयाची अट जी आहे, वयोमर्यादा आहे, दिनांक 14 ऑगस्ट 2026चा शासन निर्णयाच्या अधीन राहून वयोमर्यादा 30 होती. त्या वयोमर्यादाला सर्व आमदार, खासदार यांच्या सूचनेनुसार, चर्चेनुसार स्थगिती देण्यात आलेली आहे. त्यामध्ये प्रवेशासाठी कोणाचीही वयाची अट राहणार नाही. अतिशय महत्त्वाचा विषय होता, हाच गांभीर्याने घ्यायचा होता. याकरिताच आमच्या सर्व आमदार, खासदार यांच्याशी चर्चा झाली आणि येणाऱ्या काळामध्ये आदिवासी विकास विभागाअंतर्गत शासकीय वसतिगृहामध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी प्रवेश घेण्यासाठी त्यांना वयाची अट राहणार नाही. ती अट रद्द केली, शिथिल करण्यात आली. एवढ्याच प्रकारचा विषय.
नाही असं नाही. तुम्हाला आठवत असेल एटीसी कार्यालयामध्ये गत 10 दिवसापासून नागपूर येथे अधिवेशन आंदोलन होतं. कोणत्या मुलीला मुलांना त्रास झाला का? नाही, तसं नाही. सर, अजूनही पुण्यामध्ये नागरीमध्ये अजूनही मुली ज्या आहेत त्या आंदोलनाला बसलेल्या बघायला मिळत आहेत. एक पीसी 250 मुलींच्या मागे एक पीसी त्या ठिकाणी वापरावा लागतोय. अनेक अडचणींचा सामना त्यांना करावा लागतोय असं त्यांचं म्हणणं आहे. पुणे येथील सर्व शिष्टमंडळची माझी चर्चा झाली, समाधानकारक चर्चा झाली आणि त्यांना सांगितलं की आज मी वयाची मर्यादा जी आहे, प्रवेशाच्या वयाच्या मर्यादेच्या बाबतीत त्यांची जी इच्छा होती, आग्रह होता, तो आज शिथिल करण्यात आलेली. त्यामुळे तो प्रश्न सुटला. खूप खूप धन्यवाद.